देशभरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी मान्सूनबाबत एक महत्त्वाची आणि काहीशी चिंताजनक अपडेट समोर आली आहे. स्कायमेटच्या ताज्या अंदाजानुसार देशात मान्सून दाखल होऊन 10 दिवस उलटले असले तरी पावसाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. उलट देशभरात आतापर्यंत सरासरीपेक्षा तब्बल 24% कमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटचे प्रेसिडेंट आणि हवामान तज्ज्ञ एअर वाईस मार्शल जी.पी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार जूनच्या सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण सामान्यतः कमी असते. मात्र यंदाची तूट ही चिंताजनक मानली जात आहे. जर पुढील काही दिवसही पावसाचा खंड कायम राहिला तर ही तूट भरून काढणे मान्सूनसाठी कठीण ठरू शकते. पश्चिम किनारपट्टीवर मात्र मान्सूनची प्रगती तुलनेने चांगली दिसत आहे. केरळ, किनारी कर्नाटक, गोवा आणि दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. रत्नागिरीमध्ये गेल्या 48 तासात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून हरनाई परिसरातही जोरदार सरी कोसळल्या आहेत. मात्र मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. रायगड, अलिबाग, मुंबई आणि पालघरमध्ये पावसाचा जोर अद्याप कमी आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख 11 जून असली तरी यंदा मान्सून उशिराने म्हणजे साधारण 15 जूनच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा मुंबईत मान्सूनची एंट्री ही नेहमीप्रमाणे मुसळधार पावसाने न होता सॉफ्ट एंट्री असू शकते. म्हणजे सुरुवातीला केवळ मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. देशाच्या अंतर्गत भागांमध्ये मात्र परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. दुसरीकडे ईशान्य भारतात मान्सूनने चांगली प्रगती केली असून सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागांपर्यंत तो पोहोचला आहे. मान्सूनची गती मंदावण्यामागे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आवश्यक त्या मजबूत हवामान प्रणाली तयार न होणे हे मुख्य कारण मानले जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते 20 जूनपर्यंत बंगालच्या उपसागरात कोणतीही प्रभावी प्रणाली तयार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम शेतीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या खंडामुळे जलाशयांची पातळी, जमिनीतील ओलावा आणि भूजल पातळी कमी होत आहे. जूनचा दुसरा पंधरवडा आणि जुलैची सुरुवात ही खरीप पेरणीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. याशिवाय प्रशांत महासागरात वाढणारे तापमान आणि अल निनोचा संभाव्य प्रभावही हवामान तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार संपूर्ण जून महिन्यात सरासरीपेक्षा 20% अधिक पावसाची तूट राहण्याची शक्यता आहे.